परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज न्यूज जॉब अपडेट. तर आज आपण जे काही NGO करिता किंवा जे सोशल सायन्स किंवा वेगवेगळ्या एज्युकेशनमधून पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक नवीन वॅकन्सी घेऊन आलेलो आहोत. तर ही नोटिफिकेशन आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. होम प्रोहिबिशन एक्साईज डिपार्टमेंट सेक्रेटरिएट चेन्नई, जे होम प्रोहिबिशन आहे किंवा एक्साईज डिपार्टमेंट आहे त्यांनी ही वॅकन्सीज काढलेली आहे. नोटिफिकेशन डेट 27/8/2024 आहे. मिशन मॅनेजमेंट युनिट फॉर ड्रग फ्री तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये जे काही ड्रग्ज वगैरे घेतात ते ड्रग फ्री झालं पाहिजेत, म्हणजे तंबाखू वगैरे आपण त्याला म्हणतो. तर त्याचं हे मिशन आहे, मॅनेजमेंट मिशन्स. अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड एलिजिबल पर्सन अपॉइंटमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही वॅकन्सी राहणार आहे. स्पेशलिस्ट फॉर मिशन मॅनेजमेंट युनिट MMU, मिशन मॅनेजमेंट युनिट ही ते पोस्ट आहे. तामिळनाडू टू असिस्ट मिशन डायरेक्टर मिशन मॅनेजमेंट युनिट. तर ही जागा तामिळनाडूमध्ये निघालेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? स्पेशलिस्ट इन कम्युनिकेशन अवेअरनेस क्रिएशन मल्टीमीडिया ही एक पोस्ट आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर डिग्री कम्युनिकेशनमध्ये, मीडिया स्टडीज, स्पेशलायझेशन ड्रग पॉलिसीमध्ये होणे अत्यावश्यक आहे. क्रिमिनल जस्टिस ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्याच्यामध्ये सोशल सायन्सचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. त्याचप्रमाणे वर्क एक्सपिरियन्स असणे तुम्हाला अत्यावश्यक आहे. या पोस्टसाठी ॲटलिस्ट 5 इयर्स वर्क एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे. ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डेव्हलप इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी, डेव्हलपमेंट IEC मटेरियल. नेक्स्ट आहे मॉनिटरिंग ऑफ पब्लिक अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस करायचं आहे ड्रगबद्दल. पॉलिसी ॲडव्होकेसी, अधिवक्ता. स्पेशलिस्ट इन, दुसरी जी पोस्ट आहे ते आहे स्पेशलिस्ट इन कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ऑनलाईन ट्रेनिंग. ह्याच्याकरिता जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे, तुम्हाला डिग्री इन एज्युकेशन लागणार आहे, MAd वगैरे किंवा BAd. ट्रेनिंग ऑर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRM इन पब्लिक हेल्थ, सोशल सायन्स ऑर क्रिमिनल जस्टिस MSW वालेसुद्धा इथं अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे वर्क एक्सपिरियन्स मस्ट आहे, 5 इयर वर्क एक्सपिरियन्स असायला पाहिजे. ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. डेव्हलपिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स. नेक्स्ट आहे करिक्युलम डेव्हलपमेंट, फॅसिलिटेटिंग ट्रेनिंग सेशन्स. नंतर आहे टेक्निकल असिस्टन्स, कॅपॅसिटी असेसमेंट. नंतर आहे ट्रेनिंग अँड वर्कशॉप, एम्पॉवरमेंट अँड सस्टेनेबिलिटी, मॉनिटरिंग कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ट्रेनिंग प्रोग्राम. एवढी कामं तुम्हाला करायची आहेत. नंतर आहे 3 नंबरची पोस्ट स्पेशलिस्ट इन डाटा ॲनालिसिस, मॉनिटरिंग अँड डॉक्युमेंटेशन करणे किंवा डाटा ॲनालिसिस करणे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डाटा सायन्स झालेलं पाहिजे, स्टॅटिस्टिक ऑर मॅथमॅटिक्स विथ स्पेशलायझेशन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. लोकप्रशासनमध्ये त्यांची डिग्री असायला पाहिजे, और इकॉनॉमिकमध्ये PG. सोशल सायन्स किंवा क्रिमिनल जस्टिस सिमिलर फील्ड. वर्क एक्सपिरियन्स याला 5 इयर्सचा लागणार आहे. ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय राहणार आहे? डाटा कलेक्शन, डाटा मॅनेजमेंट, डाटा ॲनालिसिस, परफॉर्मन्स मॉनिटरिंग, ट्रेंड ॲनालिसिस, डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्टिंग, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन्स. अशा प्रकारच्या आपण ज्या काही वॅकन्सी आहेत 3 वॅकन्सीजबद्दल माहिती बघितलेली आहे. जनरल इन्फॉर्मेशन आहे. ड्युरेशन ऑफ असाइनमेंट 12 कॅलेंडर मंथ्स. हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे? अप्लिकेशन शॉल बी डाउनलोडेड फ्रॉम द गव्हर्नमेंट वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लिकेशन याच्यामध्ये शेवटी आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि ते फिलअप करायचं आहे विथ पेन. आणि MMUDFTTN2024@gmail.com या ईमेलवरती पूर्ण तुमचे काही डॉक्युमेंट आहेत किंवा डिटेल CV आहेत तो तुम्हाला अटॅच करून तुम्हाला ऑनलाईन सेंड करायचा आहे, ईमेल करायचा आहे. डिटेल करिक्युलम वेटा अलॉंग विथ कॉपीज ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला तो ऑनलाईन सेंड करायचा आहे ईमेलवरती. आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. रिम्युनरेशन तुम्हाला पेमेंट किती राहणार आहे? मंथली 1.50 lakh पर मंथ तुम्हाला पेमेंट राहणार आहे. आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, जे शेवटची तारीख आहे ॲप्लिकेशन करण्याची आहे ते 10/9/2024. आणि तुम्ही या ईमेल ID वरती तुमचं ॲप्लिकेशन सेंड करू शकता. आता तुम्हाला जो काही
याचा फॉर्म कशा प्रकारचा आहे तो आपल्याला इथं त्यांनी नमुना दिलेला. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट स्पेशलिस्ट कम्युनिकेशन अवेअरनेस क्रिएशन मल्टीमीडिया स्पेशलिस्ट इन कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ऑनलाईन ट्रेनिंग अँड स्पेशलिस्ट इन डाटा ॲनालिसिस मॉनिटरिंग अँड डॉक्युमेंटेशन्स. याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म दिलेला आहे. तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज, तुम्हाला पूर्ण माहिती ही फिलअप करायची आहे आणि सिग्नेचर ऑफ द अप्लिकंट, सिग्नेचर करायचे सर्व माहिती भरून आणि तुम्हाला त्या ईमेलवरती सेंड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही आजची जी वॅकन्सी आहे ती कवर केलेली आहे. यानंतरची वॅकन्सी तुम्हाला डेली अपडेट मिळत राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.